गानमत्ताय गानो मी स्वतः बनलोय मला कुणी बनवलं नाही कोणाचा बाकी भुट्ट्यांना राज माझं मानवलं गानमत्ताय गानो मी स्वतः बनलोय मला कुणी बनवलं नाही कोणाचा बाकी भुट्ट्यांना राज माझं मानवलं तुम्ही जो आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करून अगदी सोपा आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशा तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केला आहे। तर हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे। इथे तुम्ही बघू शकाल की आपण इथे कॅपकट ओपन केले। कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली इथून तुम्हाला बीटमा व्हिडिओ सिलेक्ट करून ॲड करायचा आहे। बीटमा व्हिडिओ इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। खाली थोडे ते स्क्रोल करा, हे तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावर क्लिक इथून आपलं सॉन्ग ऍड होऊन जाईल। सॉन्ग ऍड झाल्यानंतर हा जो बीट व्हिडिओ असेल त्यावरती क्लिक करायचा आहे। बीट व्हिडिओ मधले जे बीट आहेत जिथून चेंज होतील तिथून बीट व्हिडिओ स्पीड करायचं। इथे बीट आपली इथे चेंज होते। हे व्हिडिओ वरती क्लिक केल्यानंतर इथे खाली स्पीडचं ऑप्शन आहे पहिला, त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे, तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्पीड करूया। ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे, तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया। इथून हा व्हिडिओ स्प्लिट केल्यानंतर सिम्पली ह्या व्हिडिओचे जे 4 भाग होऊन जातील त्यामध्ये फोटो ॲड करून घ्यायचे। फोटो ॲड करण्यासाठी जी लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। खाली थोडं स्क्रोल करायचं आहे, रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून फोटो तुम्हाला इथून तुमचा इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। फोटो इथून ॲड केल्यानंतर आता सिम्पली आपल्याला सेम आहे ना सर्व बीटला इथून फोटो एकच इथून ॲड करून घ्यायचा आहे। तर अशावेळी इथून हा जो फोटो असेल इथून ॲड करून घेऊया पुन्हा आपण। तर इथून सिलेक्ट करूया। अशावेळी तो 2 पुढच्या बीट आहे त्याला सुद्धा इथून फोटो ॲड करायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली पहिल्या एन्जुट यायचं आहे आणि तुम्हाला खाली ओव्हरलेचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून पहिले PNGतून तुम्हाला ॲड करायचं अशा प्रकारे। आणि ह्या ज्या PNGची लेंथ आहे हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची। ठेवल्यानंतर सिम्पली दुसरा जो फोटो जो तुम्हाला स्प्लिट केला ते त्याचं पुन्हा ॲड ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला एक फोटो तुमचा इथून सिलेक्ट करायचा आहे। तर इथे आपण हा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून घेऊया एखादा। तर इथून हा फोटो सिलेक्ट केल्यानंतर ॲडवरती क्लिक करायचं। फोटो इथून ॲड झाल्यानंतर हा फोटो वरती न्यायचा आहे आणि 2 बटन इथून थोडा झूम करा, ठीक आहे, नीट नसेल बसला तर। अशा वेळी इथून फोटोवरती आणल्यानंतर इथून खाली मास्कचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर हॉरिझॉन्टलचा बॉक्स इथून सिलेक्ट करायचा आहे। ही लाईन अशा खाली आणायची आणि थोडं खाली ओढायचं। हा जो एरो येतो ते इथपर्यंत बसायचं, जसं तुमचा फोटो असेल तशा प्रकारे तुम्ही इथून ते खाली ओढायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। हे जो फोटो असेल त्या PNGच्या पुढं आणून ह्याची लेंथ शेवटपर्यंत नाही अशा प्रकारे, ठीक आहे। त्याच्यानंतर आपल्या पुन्हा इथे यायचं आहे दुसरा जो तुम्हाला फोटो स्प्लिट केला आहे तिथे, ठीक आहे। इथे आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ॲड ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती पुन्हा क्लिक करून दुसरं PNGतून तुम्हाला ॲड करायचं आहे, ठीक आहे, अशा प्रकारे। तर हे PNGतून ॲड केल्यानंतर ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची। नेल्यानंतर आता हे PNG असेल ते फोटोच्या अशा खाली आणायचं म्हणजे जिथून आपलं नीट दिसेल, ठीक आहे, अशा प्रकारे। झूम करायचं असले झूम इथून तुम्ही करू शकता अशा प्रकारे, इथून नीट सेट करायचं आहे। आता पुढचे जे हे 2 फोटो राहिले ते मी इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या। तर इथून बघू शकाल फोटो आपण ॲड केल्यानंतर हा जो आपला दुसरा बोर्ड आहे त्यावरती क्लिक करायचं। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून इनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्ही एक इफेक्ट मिळून जाईल पेंडिंगचा, इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्या पुढच्या फोटोला इनमधला ड्रॉप डाऊनचं ते एक सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच ऊसचा जो वेळ असेल तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। हे इथून हे फोटोला इफेक्ट दिल्यानंतर पहिल्या एन्जुट यायचं, इफेक्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा व्हिडिओ वरती क्लिक करू तुम्हाला ना इंट्रो आणि आउटडोरमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा, इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो तेवढीच ठेवायची। त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इथे तुम्हाला ना स्पीड तुम्हाला सिम्पली काय करायचं 10 ठेवायचं आणि इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर पुन्हा पहिल्या एन्जुटच थांबायचं आहे। व्हिडिओ वरती क्लिक करू तुम्हाला मोशनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल झूम लेन्सचा, इथून सिलेक्ट करायचा त्याचे आपण सिलेक्ट करूया आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा। ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो तेवढीच ठेवायची। त्याच्यानंतर खाली ॲडजस्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। स्पीड 0 ठेवायचं आहे आणि रेंज आहे ती तुम्हाला 5 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो जो तुम्हाला स्प्लिट केला आहे तिथे यायचं, व्हिडिओवरती क्लिक करून हे तुम्हाला सिम्पली पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जायचं एक्झॅक्ट अशा वेळी सिलेक्ट करा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा। ह्याच्यापेक्षा लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे। स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पुन्हा हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे जायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा, इथून सिलेक्ट करायचा। तर इथे आपण सिलेक्ट करूया
तर कुठे गेला इथे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना तिसरा फोटो आहे जो तुम्हाला स्प्लिट केला तिथे यायचा. हे तुम्हाला खाली बॉडी इफेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली हे ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट म्हणजे हा जो पहिला आहे तो इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला तिसरा फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर इथून हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.